नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। एमपीएससी बाबत एक नवीन अपडेट आलेली आहे। ही अपडेट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांआधी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले होते। त्या आंदोलनामध्ये मागणी करण्यात आलेली होती की कृषीच्या जागा ॲड करायला पाहिजे, कारण राज्यसेवेच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कृषीच्या जागा ॲड केलेल्या नव्हत्या। शासनाने 258 पदांचे मागणीपत्र पाठवलेले होते, तरी सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या जागा ॲड केलेल्या नव्हत्या, कारण जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट काढली तोपर्यंत ते मागणीपत्र पोहोचलेले नव्हते। त्यानंतर आयोगाने सांगितले की कृषीची परीक्षा म्हणजे कृषी सेवेची परीक्षा आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये घेऊ आणि राज्यसेवेच्या परीक्षेसोबत कृषीची परीक्षा होणार नाही, तर कृषीची परीक्षा ही सेपरेटली होणार, अशा प्रकारचे नोटिफिकेशन आयोगाने दिलेले होते। ही जी सूचना होती ही सूचना विद्यार्थ्यांनी फेटाळून लावली आणि विद्यार्थ्यांनी सांगितले की कृषीची परीक्षा सेपरेटली न घेता राज्यसेवेसोबतच घ्या आणि राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन करा। आणि त्यानंतर आयोगाने 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन केलेली होती। आता बघा काय झालेलं आहे, आयोगाने एक नोटिफिकेशन काढलेलं आहे। ते नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे नोटिफिकेशन आहे। हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो, कारण यानंतर सुद्धा आपल्याला एक नोटिफिकेशन बघायचे आहे। तर हे नोटिफिकेशन मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो। यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की 20/10/2022 ओके, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20/10/2022च्या परिपत्रकान्वये आयोगास मागणीपत्र पाठवण्यासंदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या, तथापि तांत्रिक कारणास्तव सदर परिपत्रक याद्वारे रद्द करण्यात येत आहे। ओके, तर 20/10/2022चे परिपत्रक रद्द करण्यात येऊन राहिलेलं आहे। हे परिपत्रक रद्द केल्याने तुम्हाला काय फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आणि हे जे परिपत्रक आहे 20/10/2022चे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक बघा 20 ऑक्टोबर 2022 म्हणजेच 20/10/2022चे हे जे आहे परिपत्रक आहे। हे परिपत्रक तुम्ही बघा, यामध्ये काय महत्त्वपूर्ण आहे ते मी तुम्हाला सांगतो। हे बघा, इथे सांगण्यात आलेलं आहे की 1/8/2022 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले होते। त्यानुसार सांगण्यात आलेलं होतं की सर्वचे सर्व राजपत्रित गट अ व गट ब संवर्गांकरिता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आम्ही घेणार आहोत। ओके, त्यानंतर अशा प्रकारची परीक्षा झाली सुद्धा होती, तुम्हाला माहिती आहे, आणि हीच परीक्षा तुमची 25 ऑगस्ट रोजी होणार होती। ओके, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, ज्यामध्ये राज्यसेवा राहणार आहे, अभियांत्रिकी सेवा राहणार आहे आणि कृषी सेवा राहणार आहे। तर ही परीक्षा तुमची 25 ऑगस्ट रोजी होणार होती। ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि ज्या कृषीच्या जागा होत्या त्या यामध्ये ॲड करण्यात आलेल्या नव्हत्या। ओके, आता समोर बघा, आता इथे बघा पॉईंट नंबर 2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाहीकरिता विविध प्रशासकीय विभागांकडून पदभरतीची परिपूर्ण मागणीपत्रे विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणे आवश्यक आहे। ओके, म्हणजेच विहित कालावधीमध्ये आयोगाला मागणीपत्रे प्राप्त झाली पाहिजे। ओके, पूर्व परीक्षेकरिता प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र गुणांची स्वतंत्र सीमारेषा निश्चित करण्यात येणार असून त्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे। पूर्व परीक्षेमध्ये जे आहे एक संयुक्त पूर्व परीक्षा होणार, परंतु कट ऑफ मात्र वेगळा वेगळा लागणार आहे आणि त्या कट ऑफच्या हिशोबाने स्वतंत्रपणे म्हणजे सेपरेटली मेस ज्या मुख्य परीक्षा आहेत, मुख्य परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे। ओके, यामुळे बघा, पूर्व परीक्षेकरिता पदांची जाहिरात विज्ञापित करतानाच संबंधित सर्व विभागांकडून परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे। जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाच्या किंवा पदाच्या समावेश झाला नाही तर संबंधित संवर्गाच्या किंवा पदाच्या समावेश नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही व पुढील वर्षीच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाहीत। आता याचा अर्थ काय होतो, तर जाहिरात विज्ञापित करतानाच जेवढेही संबंधित विभाग आहेत त्यांच्याकडून मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे। ओके, म्हणजे जाहिरात निघतपर्यंत, जर जाहिरात निघतपर्यंत जर तुम्ही मागणीपत्र पाठवलं नाही तर जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाच्या किंवा पदाच्या जर समावेश झाला नाही तर नंतर सुद्धा आम्ही कुठल्याही टप्प्यावर तो समावेश करणार नाही, असं यांचं म्हणणं होतं। ओके, म्हणजे जाहिरात निघतपर्यंत मागणीपत्र पाठवायचे आहे। जर जाहिरातीमध्ये जर एखादा संवर्ग ॲड झाला नाही तर नंतर कधीही ॲड करणार नाही आणि डायरेक्ट पुढच्या वर्षीच मग ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्याला ॲड केलं जाणार, असं यांनी इथे सांगितलेलं होतं। ओके, आणि
हेच कारण सांगितले जात आहे की कृषीची पदे ॲड करण्यात आली नाही. ओके, कारण जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, तेव्हा कृषीची पदे ॲड करण्यात आली नाही. कृषीचे जे मागणीपत्र आहे ते नंतर पाठवण्यात आले. मागणीपत्र नंतर पाठवण्यात आल्याने या नोटिफिकेशननुसार ते मागणीपत्र काहीही कामाचे नाही. ती पदे डायरेक्ट पुढच्या वर्षीच ॲड करण्यात येतील. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ही पदे ॲड करता येत नव्हती. ओके, म्हणूनच बघा, हे जे मागणीपत्र, हे जे नोटिफिकेशन आहे, ओके, हे जे परिपत्रक आहे हे रद्द करण्यात आलेलं आहे. या आधी जे परिपत्रक मी तुम्हाला सांगितलं, जे आज आलेलं आहे, त्यामध्ये हे जे परिपत्रक आहे हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. ओके, मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आता कृषीची पदे ॲड होऊ शकतात. कॅन्सल केलेलं आहे, रद्द केलेलं आहे, म्हणजेच कृषीची पदे यामध्ये ॲड करणार असतील. ओके, आणि जर कृषीची पदे ॲड करण्यात आली तर राज्यसेवेची परीक्षा बघा, आता यामध्ये पदांची वाढ होणार आहे. ओके, 258 पदे यामध्ये वाढून येणार आहेत. आता आणखी एक गोष्ट आहे, हे जे मागणीपत्र आहे, काही लोक सांगून राहिलेले आहेत, कन्फर्म नाही. ओके, मी कन्फर्म करत नाही. काही लोक सांगून राहिलेले आहेत की जे मागणीपत्र जे आयोगाकडे पाठवण्यात आलेलं होतं, ते मागणीपत्र आयोगाने पुन्हा एकदा शासनाकडे पाठवलेलं आहे, अशा प्रकारची न्यूज आलेली होती. आता ते किती कन्फर्म आहे किती नाही हे मला माहिती नाही, परंतु जर असं झालेलं आहे तर त्यामागे सुद्धा काही कारण असणार. ओके, त्यामागे सुद्धा काही कारण असणार. आणि माझ्या मते कृषीची पदे आता राज्यसेवा परीक्षेत ॲड होणार आहे. ओके, हे माझे मत आहे. ओके, कन्फर्म नाही, मी तुम्हाला पुन्हा सांगत आहो, कन्फर्म नाही, हे माझे मत आहे. हे जे परिपत्रक आहे, जे विभाग आहेत, निरनिराळे विभाग आहेत, त्या विभागांमध्ये कार्यक्षमता यावी, वेळेवर त्यांनी मागणीपत्र पाठवावे म्हणून जे आहे हे परिपत्रक काढण्यात आलेले होते. परंतु याच्या बघा जास्त काही फायदा झालेला दिसून राहिलेला नाही, म्हणून हे परिपत्रक कॅन्सल केलं. कारण नंतर जर पदे ॲड करायची असेल तर ती करता येत नव्हती, तर नंतर पदे ॲड करणे गरजेचे होते, म्हणून यांनी हे कॅन्सल केलेलं असणार आणि कृषी सेवेसाठी हे केलेलं असणार. आता कृषीची सेपरेटली परीक्षा माझ्या मते तरी होणार नाही. कृषीची पदे राज्यसेवेमध्ये ॲड करूनच ते परीक्षा घेतील असं माझे मत आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती, म्हणून मी हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.